नमस्कार, भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेली शिमला मिरची, अगदी तोंडाची चव वाढवणारी आजची रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी साइड डिश म्हणून सुद्धा बनवू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करते। चला तर मग शिमला मिरची ही कोणाला आवडते तर कोणाला आवडतही नाही, पण एक वेळा जर तुम्ही माझ्या पद्धतीने मिरची बनवली तर ती तुम्हाला नक्कीच आवडेल। यासाठी मी एक पाव शिमला मिरची घेतलेली आहे। अगदी कोवळी मिरची आपल्याला घ्यायची आहे, बारीक आणि कोवळी। कोवळी मिरची चवीला खूप छान लागते। आता शिमला मिरचीचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत। चाकूने कापून घ्यायचे देठ आणि आतल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत सगळ्या। या पद्धतीने सगळ्या मिरच्यांच्या मी बिया काढून घेते। आपल्याला आतमध्ये सारण भरायचं आहे। आता सारणासाठी मसाला बनवायचा आहे। त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला। त्यामध्ये 1 टेबलस्पून धने घातले। धने अगदी आपल्याला 2 सेकंद गरम करून घ्यायचे आहेत। इथे 1 टेबलस्पून बडीशोप सुद्धा घातली मी। बडीशोप सुद्धा गरम करून घेऊया। लाल मिरची घेतलेली आहे 3 मी। मिरची फक्त गरम करून घ्यायची आहे आपल्याला। आता वाटण करून घेऊया। वाटण्यासाठी आलं, लसूण, लाल मिरची, धने, बडीशोप, कढीपत्ता आणि कोथिंबीर पाणी न घालता दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे। आता तवा गरम करायला ठेवला आहे मी। तेल घातले तव्यामध्ये, मोहरी आणि जिरं घातले। मोहरी आपली तडतडल्यानंतर जिरंसुद्धा फुललेलं आहे। आता त्यात मी हिंग घातला। आता 2 मोठे कांदे घेतलेले, बारीक कापलेले कांदे घातले। कांदे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कांद्यांचा कलर बघा ट्रान्सपरंट झाला आहे। त्यात मी मीठ घातले चवीनुसार आणि जे वाटण केलं आलं लसूण मिरचीचं ते घातले त्यात। वाटण आता परतून घेऊया। आपल्याला कांदे आता शिजवून घ्यायचे आहेत। अगदी 2 ते 3 मिनटं कांदे परतून घेऊया आपण। आता त्यात मी हाफ टेबलस्पून हळद, हाफ टेबलस्पून मिरची पावडर घातली। मसाले आता परतून घेतले मी। हा मसाला अगदी एकसंध आपल्याला करायचा आहे। कांदे बघा आपले शिजून गेले, अगदी मसाला आपला एकसंध झाला आहे। आता त्यात मी दाण्याचं कूट घातलं 2 टेबलस्पून। आलू भुजिया शेव घातली मी अर्धी वाटी। आता आपण मिक्स करून घेऊया। अगदी हा मसाला एकसंध करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला मिरचीमध्ये भरताना अगदी व्यवस्थित तो भरता येईल। एकजीव करून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनटं मी मसाला कमी गॅसवर परतून घेते आणि थंड करायला ठेवते साईडला। थंड झाल्यानंतर आपण हा मसाला मिरचींमध्ये भरायला घेऊ। अगदी हा मसाला दाबून दाबून मिरचींमध्ये भरायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा मिरची फोडणीला घालू तेव्हा मसाला निघू नये म्हणून अगदी हलक्या हाताने मसाला प्रेस करून घ्यायचा आहे। सगळ्या मिरचींमध्ये मी अशाच प्रकारे मसाला भरून घेते। आता आपण फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी मी तव्यामध्ये तेल घातले, मोहरी घातली। मोहरी आपली तडतडल्यानंतर त्यात आता शिमला मिर्च घालूया। अगदी 2 मिनटं शिमला मिर्च परतून घेतल्यानंतर अगदी 5 मिनिटाची वाफ काढून घेते। 5 मिनिटानंतर उलटी पलटी करून घेऊया मिरच्यांना। आता एक साईड मिरच्या फ्राय झालेल्या आहेत, तर पलटी करून अगदी 2 मिनिटाची मी इथे परत वाफ काढून घेते। दुसरी साईडसुद्धा अगदी परफेक्ट आपल्या फ्राय झालेल्या आहेत मिरच्या, अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत आणि कलर बघा मिरच्यांना किती छान आलेला आहे। अगदी चवदार अशा आपल्या मिरच्या बनून तयार झालेल्या आहेत। तर रेसिपी नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।